शांतता मागचे आवाज बंद करा सर. मागे आवाज चालू मागे तू इकडे रे, इकडे सगळे थांबून. अरे त्यांना दिसत नाही म्हणून ह्याला इथे आणलं. तू मध्ये येतो. काय म्हणत तू? बरेच आवाज आहे का टेबल थोडा पुढे सरकवा. ओके 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 ओके. तुमच्यापैकी कोणीतरी एक मध्ये खुर्ची घेऊन बसेल. नाही म्हणजे काय होईल, मला बोलताना बरं पडेल. नाही तर काय होतं, माझं कोण प्रश्न विचारतो ना तिकडे माझं लक्ष जातं. काय प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे बघा पाहिजे. कॅमेरा फ्रेंडली आहे, कॅमेरा फ्रेंडली आहे. कॅमेराबरोबर तुमचा संवाद चांगला असतो. सोलापूरपासून मी या दौऱ्याला सुरुवात केली. एक साधारणपणे 3.5 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे, असं आज तरी वाटतंय. आणि त्या दृष्टिकोनातून आता माझा पहिला दौरा माझा मराठवाड्याचा आज इथे संभाजीनगरला पूर्ण होतोय. आणि 20 तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतोय. तुमच्याकडे काही बातम्या आल्या की मी दौरा आवरता घेतला वगैरे. कुठला आवरता घेतला मला कळलेलं नाही अजूनपर्यंत, कारण माझा दौरा पूर्ण झाला. मध्ये ज्या काही गॅप्स होत्या त्या मी उदाहरणार्थ हिंगोलीला मी राहणार होतो. हिंगोलीला राहायच्याऐवजी मी तिथून कव्हर करून परभणीला आलो वगैरे असं. तर ते आज हा दौरा पूर्ण होतोय माझा. सोलापूरपासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि गेले अनेक दिवस मराठवाड्यामधलं वातावरण आणि मराठवाड्यामधलं एकूण राजकारण याविषयी पाहत होतो, ऐकत होतो आणि त्याची प्रचितीही आली. सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे बोललो ते मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं. पण त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या त्या मला असं वाटतं थोड्याशा धक्कादायक होत्या. म्हणजे राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, काय वाटेल त्या हेडलाईन्स काही लागल्या. तुम्हाला कदाचित आठवत असेल तर 2006 साली मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं. ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही आहे की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत, उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात, पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत. त्या जर समजा महाराष्ट्रामधला जो कोटा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींसाठी, मराठी मुलामुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत. आणि मला असं वाटतं ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले, त्याच्या अगोदर शाहू महाराज, खरं तर आरक्षण ही गोष्ट किंवा अशा प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतर हे सगळं पुढे सुरू झालं.
परंतु आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं, कळलं का? याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात. म्हणजे आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत, जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय, आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे मला त्यांची नावंही माहिती आहेत, मला कळलं का? ती योग्य ठिकाणी जातीलही, त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील. म्हणजे कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहेत, कोणाला MIDC मध्ये जागा मिळाल्या आहेत, कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत, कळलं का? अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो, धाराशिवला होतो, त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते. त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या, त्यावेळेला नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते. आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार, आणि मग नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे, हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं. त्यातले जे 2 जण होते ते पूर्वीचे असं म्हणतात, ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे, त्याचे फोटोही आहेत. आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही. आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून 2 जण होते. परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी 2-4 जण ओरडत होते. त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवारांबरोबर आत्ताचा फोटो आहे. काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता. म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय, लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं. पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातलं मतदान होतं, त्यांच्या प्रेमाखातर मिळालेलं मतदान नव्हतं. मी नेहमी सांगत आलो की विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात. आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट जी त्यांना मिळाली, मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं, किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी, आता संविधान बदलणार ते भाजपचाच माणूस बोलला होता ना, इतर कोणी नरेटिव्ह केलेलंच नव्हतं. पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे. त्यांना असं वाटते की ते त्यांच्या प्रेमाखातर झालंय, ते त्यांच्या प्रेमाखातर नाही झालंय. आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी. आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा कोण तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मारला, नशीब पोलीसमध्ये पडले. प्रश्न असा आहे, तो ओरडत गेला 1 मराठा लाख मराठा, म्हणजे काय? तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे. पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे, हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. मराठा बांधव असतील, भगिनी असतील, ओबीसी समाजातले बांधव असतील, भगिनी असतील, इतर समाजातले लोक असतील, ह्यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल. म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे. ते म्हणतात की मणिपूर होईल, म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत.
तुम्ही जर समजा शरद पवारांचं, मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं, शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळे सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप एक जात झाली. कसं होतं, जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे, फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे. स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहोळ उठलं ना, त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी, कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत? बरं, विषय आरक्षणाचा आहे ना. मला अजूनही आठवते 2003 पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा, त्यावेळेला ते जे नंतर जे आले ना मोर्चे, ते नंतरचे वेगळे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता, मुंबईमध्ये आला होता. मला आजही आठवतो, त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो. व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते, राष्ट्रवादीचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते. सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर? कोणी अडवलं मग पुढे? अडवलं कोणी पुढे? जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी? मग अजूनपर्यंत गेली अनेक 15-20 वर्ष होत का नाहीये हे? म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते, आता तिसरी टर्म सुरू झाली, पण 10 वर्ष तर होते ना, बहुमतात होते. ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मैं शरद पवार जी की उंगली पकडते, हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो, माझ्या नादी लागू नका, एवढंच फक्त मला त्यांना सांगायचंय. माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील. अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी. म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता, आपण म्हणायचो की हे बाबा हे या प्रकारचं जातीचं राजकारण हे उत्तर प्रदेशमध्ये होतं, बिहारमध्ये होतं, बाकी झारखंडमध्ये होतं, अशा प्रकारचं राजकारण. मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं, आठवतं तुम्हाला? आमचे अनिल शिदोरे गेले होते एकदा आणि एका धाब्यावरती थांबले चहा प्यायला. तर धाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला, हे बसले होते तिकडे खाटेवरती, तो काउंटरवरचा माणूस आला आणि शिदोरेंना विचारलं, कौन सी जात से हो? हे वातावरण महाराष्ट्रात आणायचंय. त्या दिवशी मी मोबाईलवरती बघत होतो, कुठेतरी मला क्लिप पाठवली, लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या, पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या, आम्ही पण दूर झालो. इथपर्यंत आणलं, खालपर्यंत घाण राजकारण का? तुम्हाला सत्य द्यायचंय म्हणून, मतं पाहिजेत म्हणून? शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग माणूस आत्ता नेता महाराष्ट्रात आत्ता तरी नाहीये. पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता कामा नये, विद्वेष पसरता कामा नये. तुम्हीच हातभार लावताय त्याला, तुम्हीच सांगताय महाराष्ट्राचा मणिपूर होईल.
पण ह्याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या. याच्या पलीकडे ह्याचं दुसरं राजकारण नाहीये. माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, ओबीसी समाजातल्या आहे, इतर समाजातल्या आहे, दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे, ह्यांच्या नादी लागू नका. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु ही जखम बरी होणार नाही. हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील. मी अनेकदा सांगत आलो, अरे एक आपण उदाहरण म्हणून पकडूया. मी मगाशी जे बोललो तुम्हाला, महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य, याच्यामध्ये तर उद्योगधंदेचा हा भाग आहेच. एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरण तुम्हाला आठवत असेल, मागे रेल्वेचं आंदोलन झालं होतं, आठवतं ना, की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या जाहिराती होता युपी बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये. महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या, कोणाला माहितीच नव्हतं. हे आम्हाला कळल्यानंतर हे सगळं सुरू झालं. तीच गोष्ट आपण समजा पकडूया. एक त्यातला एक पार्ट सांगतो, महाराष्ट्राच्या सुबत्तेचा एक पार्ट. मुंबई, ठाणा. मी ठाणा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये 8 महानगरपालिका आहेत, त्यातले मी फक्त ठाणे शहर पकडतोय. हा, मी बाकीच्या महानगरपालिका पकडत नाहीये. मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नागपूर. मी संभाजीनगर पण पकडत नाही आता. जर या 5 शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती रिक्षा असतील अंदाज आहे तुम्हाला? साधारणपणे 90 लाख ते 1 कोटीच्या आसपास रिक्षा आहेत. त्यातले जवळपास 60% ते 70% हे रिक्षा चालवणारे परप्रांतातले लोक आहेत. आता माझ्या महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत आहेत हे त्यांना समजतंय, पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते. हे काय आजकालमधली गोष्ट नाहीये, हे गेल्या 10-15 वर्षातली गोष्ट म्हणतो मी तुम्हाला. पण महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ह्या गोष्टी दिल्या जात आहेत. आज मला साधी गोष्ट सांगा, 1 कोटी मुलांना या नुसत्या 5 शहरामध्येच काम मिळालं असतं? इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडतायत का? या नोकऱ्यांपासून, उद्योगापासून, सगळ्यापासून वंचित का राहत आहेत? याचं कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत, मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये मी काढलेत ते एक काही पत्र. महाराष्ट्रामधल्या काही उद्योग आहेत, त्यांनी पत्रक काढले, पत्रक, की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून. ह्यांची हिंमत कशी होते हो? म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो आहोत का? आज शैक्षणिक संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजपासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात? महाराष्ट्रात आहेत, बरोबर? त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत? बहुतांशी मराठा समाजातले, बरोबर ना? आहेत ना? तरी मराठा समाजातली अनेक मुलं, लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित काय? ह्यांना कोण विचारणार प्रश्न? हे यांनी या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या, यांना कोणी विचारणार? म्हणजे ह्यांना कोणी विचारायचं नाही. सरकार सरकारच्या बाजूने, हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार, कोणाच्याही खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजामध्ये. मला असं वाटतं महाराष्ट्रातला समाज हा सुज्ञ आहे, त्याला या सगळ्या गोष्टी समजतील. आणि मला, तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहात, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष कालवणारे किडे असतील, मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे. हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना, नंतर आवरता येणार नाही. म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमच्या ह्याच्यातला, कुठला, बीडला, त्याच्यात 3 पत्रकार सापडले तर ही कोणती पत्रकारिता आहे? सो मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन
20 तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल. बघू काय विघ्न आणतात ते, आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू. संविधान बदलण्याचा जे मुद्दा तुम्ही मांडता ते भाजपच्या खासदारांनी सुरुवातीला बोललं होतं. भाजपवाले तर म्हणतात ही फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट केली. नाही, मी त्याशी बोललो ना, सोलापूरला पण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने नाही सांगितलं, 4-5 लोकांनी सांगितलं. तेव्हा बोलून झाले ते. काही असतात मूर्ख, त्याला काय हे करणार तुम्ही. पण ती गोष्ट त्यांना शेवटपर्यंत खोडता नाही आली. तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरचं, शिवाजी पार्कवरचं माझं भाषणामध्ये मी तेव्हा पण हे बोललो होतो की संविधान बदलणार नाही, हे तुम्ही स्पष्ट करा. आठवतं ना तुम्हाला? मी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं मी. पण ते शक्य नाही झालं त्याला. मराठा आरक्षणाबाबत आता सध्या असं मराठा झालंय की आरक्षणाबाबत तुम्ही जे वक्तव्य केलंय ते महाराष्ट्राला समजलं नाही बहुतेक, आणि सर्व राजकारण्यांना सुद्धा बहुतेक ते कळलं नाही. जे काही संधी आहेत त्या या पोरांना दिल्या गेल्या नाही म्हणून हे पोरं आपले रोजगारासाठी तडफड करतात. हे विरोधकांनी समजून सुद्धा न समजण्याची भूमिका घेतली. म्हणजे मला असं वाटतंय विरोधकांच्या आधी पत्रकार. मराठा समाजाला, आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध, ही पहिली बातमी कोणी लावली ना, तिथून पुढे गेलं ना सगळं प्रकरण. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, ह्या बातम्या कोणी लावल्या? म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या, बरोबर आहे. आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या, ते समोर आलं, उघड झालं. म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की ह्यांचं नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं. आणि ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना, हे आता लोकांना कळेल. तुम्हाला त्यांनी विरोध करणारे लोक मोर्चामध्ये आले, तुम्ही म्हणता की ते राजकीय पक्षांचे पदाधिकारी होते. माझ्याकडे फोटो आहेत ना. असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली, त्यांच्याशी बोललात. तोपर्यंत मला माहित नव्हतं. ते पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या धाराशिवला, तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं. मला वाटलं मी त्या खाली ते काही घोषणा देत होते, पण मी खाली आलो. म्हटलं या वरती बोलायचं ना माझ्याशी, वरती या. ते वरती यायच्या खालतीच गेले. यापूर्वी आर्थिक निकषावर गेलेले जे आरक्षण टिकलेले नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलेले नाही. मला हे बघा, प्रश्न असा आहे, मला एवढंच म्हणायचंय, हा आपण ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना. समजा माझी इच्छा आहे. मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती पुण्याला, काढून बघा. हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही, टिकवायचं कोणी टिकवायचं. शेवटी बघा, प्रश्न असा आहे, शहाबानू प्रकरणामध्ये जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळण्याची ताकद जर लोकसभेमध्ये आहे तर लोकसभाच आहे ना. आणि आपल्याकडे ईडब्ल्यूएस आहे. उद्धव ठाकरे हीच भूमिका घेतली. सर उद्धव ठाकरे हीच भूमिका घेतली. आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे, तरच ते आरक्षण देता येईल. तुमच्या त्याच्याबद्दल काय भूमिका? म्हणजे 50% कॅप जी आहे, मर्यादा 50% वाढवणं, केंद्राच्या हातामधला हा निर्णय आहे. मला असं वाटतं की खरी गरज कोणाला आहे ना ते पहिलं तपासणं गरजेचं आहे. कळलं का? हे तुम्ही टक्क्यात जाऊच नका. या टक्क्याला काय अर्थ आहे? निवडणुका आल्या की भाजपकडनं सातत्यानं आरक्षणाचे वादे केले जातात. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असाच पद्धतीचा मागच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी वादा दिला आणि त्यानंतर 5 वर्ष हा मुद्दा तसाच राहिला. भाजप सुद्धा या जातीय राजकारणाचा वापर करते असं वाटतं तुम्हाला? केलाच ना, त्यांनी पण केलंच की. माझं तेच तर म्हणणं आहे ना की हे सगळे मिळून, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेनंतर जे सुरू झालंय त्याच्यानंतर काय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेचा काय जो गट जो असेल तो, हे ज्या हिरिरीने पुढे आलेत विष पसरवायला, ते जरा जास्तीच आहे. सुधारणा चालू आहे. साहेब, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मनसे नरेंद्र मोदी दिल्लीत पाहिजे म्हणून त्यांच्या सोबत होतं. आता विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करतायत, विधानसभेच्या काही उमेदवारी सुद्धा तुम्ही जाहीर केल्यात मनसेच्या. मग महाराष्ट्रात आपल्याला एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार नकोत का? प्रश्न असा आहे ना, काय आहे, 3 लोकांची एक कंपनी आहे, त्यांचे स्टेक ठरलेले नाही आहेत. कुठून चौथा पार्टनर घेणार? महाराष्ट्रात खरी गरज ज्यांना, आरक्षणाची खरी गरज ज्यांना आहे त्यांना दिलं पाहिजे. पण मराठा समाज जी आरक्षणाची मागणी करते तर त्यांना आरक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? जो गरीब आहे त्याला असणारच ना.
कळलं का? मराठा मग ते मराठा काय आणि कोणी काय, तुम्ही कशाला त्याच्यात फोड करताय? मी आत्ता हे जे पत्रकार आहेत ना इथे समोर उभे आहेत, बरोबर आहे, इथे उभे राहा आणि सांगा यांची जात कुठची. सांगता येईल का यांची जात कुठची? सांगता येईल का? नाही ना. आपण कशाला फोड करतोय? त्या जातीचं आंदोलन सुरू आहे म्हणून हा हो, पण म्हणूनच माझं तेच म्हणणं होतं. आता मागच्या वेळेला पण मी आठवत असेल तर तुम्हाला, जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना तिथे बोललो होतो ना मी. होतात ना तुमच्यापैकी कोणी तिकडे? की तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आणि कसं आहे, हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विषय येत नाही. एक जर विषय आला तर बाकीच्या राज्यांमधल्या ज्या इतर जाती आहेत त्यांचाही विषय येतो बरं. आणि त्या बाकीच्या राज्यांमध्ये कोणी काढायला तयार होत नाहीयेत. सध्या जाती मतांचं राजकारणच सगळे पक्ष डोळ्यासमोर घेऊन येतात ना. सगळ्या पक्षांचा एकच अजेंडा दिसतो, जातीय बघा, राजकारण. माझं असं म्हणणं आहे, माझं सांगणं कोणाला आहे? राजकीय पक्षांना नाही आहे. माझं सांगणं समाजाला आहे की हे जे विष कालवत आहेत, ह्या विष कालवण्याला तुम्ही थारा देऊ नका. एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. कारण ह्याच्यामधले काही जे मुठभर आहे हे फक्त हे तुम्हाला सांगतो 3.5 महिन्यानंतर ना हे कोणी दसणार. यांचं काम आटपलेलं असेल. विषय नीट समजून घ्या. आणि बघा, तुम्ही माझ्याकडनं काही बदलून घ्यायचा प्रयत्न करत असाल, मी बोलीन पण इतके अज्ञानी पण दाखवू नका. काही संबंध नाही. मात्र आम्हाला इशारा आणि धमकी देऊ नका. तुम्हाला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र धुळ्यांना द्या असं संजय राऊत म्हणतात. कोणाला? नाही नाही, ती शरद पवारांची सोंगटी आहे, ती करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती. कळलं का? ती उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य झिजवणार. तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र याच्यातल्या राजकीय पट्ट्याचा तुम्हाला काय म्हणतात? काय सॉरी, एकूण बिहारचा आणि महाराष्ट्राचा जो राजकीय पट आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं का? कारण नाही, त्यांच्यासारखा पट आपण निर्माण करतात इथे लोक. असा महाराष्ट्र तुम्ही पाहिलात का? जरा मला जरा सांगा. तुमच्यातलं आता माझ्याकडनं काय वधून घेणं आणि तुम्हाला काय छापणं बिपणं हा जरा आपण बाजूलाच चालू. पण एक पत्रकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या फील्डमध्ये आहात, मराठवाड्यामध्ये आहात, असा होता का हो महाराष्ट्र? बाकी सगळं ठीक आहे, राजकारण होत राहील, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील. एकदा काहीतरी आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे ना, असे होतो का आपण? राजकारणी सुद्धा म्हणजे आता कसं आहे, महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे, संतांची आडनावं बाहेर काढायची, हे असं नव्हतं कधी. हे ज्यांना त्याच्या मागून जे त्यांना राजकारण जे खेळायचंय तेच हे सगळे उद्योग करतायत. पण राजकारणी सुद्धा त्यावर डिसेंट होते. राजकारणी सुद्धा बदलले जातात. राजकारण्यांना सुद्धा हे जातीचे संघर्ष हवे आहेत. म्हणजे जो काही बदलले, महाराष्ट्र बदलला, नेते बदलले. आता मी परत तेच सांगतो, पत्रकारही बदलले, नक्कीच बदलले. बरोबर ना? सगळ्यांनी पवार आणि ठाकरे यांच्यामुळे जर परिस्थिती बिघडते असं तुमचं म्हणणं आहे, तर मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, ह्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच या जातीचं समीकरण ह्याच्या अगोदर राखली. पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष कालवत आहेत, असं मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते, बरोबर, आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा, बरोबर, ते जेम्स लेन, मी तुम्हाला नक्की खात्रीलायक सांगतो, अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाहीत, एवढं निश्चित. बाकी माझे अनेक मतभेद असतील, माझे असतील, अनेकांचे असतील, पण जी योग्य गोष्ट आहे, मला असं वाटतं ते कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत त्याचं कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही आणि ते कधी या बाबतीत भानगडीत कधी पडलेलं नाही. मग एकीकडे होत असताना सर राहुल गांधी आणि बाकीचे नेते सुद्धा जातीय निहाय जनगणनेची मागणी करतात. मी परत तुम्हाला तेच सांगतो, जात तुमची काय जात असेल मला माहिती नाही, पण जात तुमची तुम्हाला प्रिय असेल, दुसऱ्या जातीबद्दल विद्वेष पसरवू नका, एवढंच माझं सांगणं आहे ना. आपण 30 रेकॉर्ड घासतोय की नाही मगापासून? बरोबर, हा, तेवढंच माझं म्हणणं आहे. जातीचं राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला, पण ह्या प्रकारचं राजकारण तुम्ही ह्याच्या अगोदर कधी पाहिलं नसेल.
यातून बाहेर कसं पडायचं हा एक विषय आहे. असं म्हटलं की तुम्ही आंतरवलीला गेल्यानंतर तिथे तुम्ही त्यांना सांगितलं होतं. या वक्तव्यावर उत्तर देताना जरांगे पाटील असंही म्हटले की ते त्यांनी माझ्याकडे ऐकून घेतलं, ऐकल्यानंतर असं म्हटलं की असं असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. माझं मी तुम्हाला आणि दुसरं आज त्यांनी आणखीन एक असं वक्तव्य केलंय आपल्या वक्तव्यानंतर की आता राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करू नका, गरज पडली तर मी मुंबईला जाऊन राज ठाकरेंची गचुंडी पकडेन. गचुंडी हे त्यांचे शब्द आहेत का तुम्ही कोणी भरले? त्यांची शब्द आहे. अच्छा, मग मी त्यांच्याशी भेटल्यावरती बोलीन त्यांच्याशी. सर आरक्षण या एक मुद्द्यावर मिनिट, पहिली गोष्ट मला पूर्णतः करू देत रे. एकाने एक प्रश्न विचारल्यावरती लगेच दुसरा काय प्रश्न विचारत आहे. हा, त्याच्यात ते काय बोलले? मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे काही त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती. बरोबर आहे. आणि ती कोण माणसं होती हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना. आपण का परत तेच बोलतोय? मी बसलोय म्हणून तेच विचारताय का तुम्ही? की प्रश्न संपलेत? नाही, त्यांचं नाही, झालं, आता संपला विषय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हती. हे काय त्यांच्या बरोबरचे आंदोलनकर्ते नव्हते. हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या बरोबरची माणसं आहेत. त्याच्याबद्दल काय बोलायचं मगाशी बोललोय मी. सर अशा परिस्थितीमध्ये आता आपण पुढे जायचं कसं? कारण हे जर त्यांचा जर बघू दंगल आता. घडवण्याचा कट आहे किंवा या सगळ्या जाती द्वेष तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न आहे, अशा परिस्थितीत काय तुम्ही केलं सगळे चांगले पत्रकार आहात असं मी समजतो. पाहिजे? तुम्ही सांगितलं पाहिजे सर. सर, मनसे अलर्ट किती राहा. जागा लढवेल? अलर्ट राहा. ज्यावरती संपूर्ण बांगलादेश ह्याच्यामध्ये हिंसाचार झाला, हिंदूंच्या घरांवरती तिकडे अटॅक होत आहेत, ते जर शरण आले भारतात तर त्यांना तुमचा पाठिंबा असेल? कोणाला? त्याने काय अहो, सगळ्या जगाची काय गोष्टी आपण व्हायच्यात का? त्यांचं त्यांना बघू